पण तिथे एक डॉक्टर नाही, कर्मचारी नाहीत. एका बाजूला डॉक्टर्सना आपण बायोमेट्रिकची सक्ती केलेली आहे. आता डॉक्टर्सने सगळ्या स्टाफला बायोमेट्रिकची सक्ती केल्याने त्याच्यामध्ये जो कोण दिरंगाई करेल त्याच्यावरती कडक कारवाई करण्याबद्दल सुद्धा डिपार्टमेंटनं अतिशय चांगली मोहीम घेतलेली आहे. स्कूल बसचा आणि टिप्परचा ऍक्सिडेंट झाला प्राथमिक आरोग्य केंद्रापासून 100 मीटर अंतरावरती. तर डॉक्टर्स उपस्थित राहण्यासाठी सक्तीनं या सगळ्यांना डॉक्टर आणि स्टाफ उपस्थित राहण्यासाठीच्या सूचना दिल्यात. विशेषतः प्रत्येक गोष्टीची नोंदणी सक्तीची केली असल्यामुळे अशा पद्धतीचा प्रकार जर असेल तर त्याच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल. की डॉक्टरांना आपण सांगितलं सक्त सूचना देतो दिल्यात आणि तरी देखील डॉक्टर येत नाहीत. डॉक्टर आणि किंवा स्टाफनं उपस्थित असणं हे कंपल्सरी आहे. तो त्यांच्यासाठी अतिशय बंधनकारक असल्यामुळं अशा पद्धतीचा गैरप्रकार झाला असेल तर आजच्या चौकशी करू आणि जे संबंधित असतील त्यांच्यावरती कडक कारवाई करू. 4.5 कोटी रुपये खर्चून चळे पंढरपूर तालुक्यातलं त्या ठिकाणी एवढी बिल्डिंग चांगली झाली आहे, सगळं झालंय, पण तिथे एक डॉक्टर नाही, कर्मचारी नाहीत, प्रमुखच नाही. आणि दुसऱ्या बाजूला मात्र इकडे बिल्डिंग पडायला लागली आहे, तिथं डॉक्टर राहत नाहीत. परवाची एक घटना माझ्याच मतदारसंघात कालचीच उमरे पागे म्हणून माझ्या गाव आहे आणि टिप्परचा ऍक्सिडेंट झाला प्राथमिक आरोग्य केंद्रापासून 100 मीटर अंतरावरती. पण तिथं ज्यावेळेस सगळ्यांनी त्या लहान मुलांना नेलं तर तिथं डॉक्टर नव्हता, कंपाऊंडर नाही किंवा तिथं नर्स नाही. आणि मग त्या ठिकाणी देखील आपण बिल्डिंग बांधली आहे. आणि मग तिथं जर डॉक्टरांना राहायसाठी एकतर क्वार्टर्स नाहीत आणि जिथं आहेत तिथं डॉक्टर राहत नाहीत, तिथले डॉक्टर देखील तिथं राहत नाहीत आणि सोय त्या ठिकाणी सेवा देत नाहीत. माननीय मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य श्री अभिजितजी पाटील साहेबांनी एक 2-3 प्रश्न जे विचारले त्यातला एक महत्त्वाचा की बऱ्याच ठिकाणी आपण डॉक्टर्स उपस्थित नाहीत, विशेषतः एका PSC मध्ये. तर डॉक्टर्स उपस्थित राहण्यासाठी सक्तीनं या सगळ्यांना डॉक्टर आणि स्टाफ उपस्थित राहण्यासाठीच्या सूचना दिल्यात. विशेषतः प्रत्येक गोष्टीची नोंदणी सक्तीची केली असल्यामुळे अशा पद्धतीचा प्रकार जर असेल तर त्याच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल. दिलं, परंतु आज देखील परत अधिवेशन आलंय तरी देखील डॉक्टरांना आपण सांगितलं सक्त सूचना देतो दिल्यात आणि तरी देखील डॉक्टर येत नाहीत. मला अजून हे मांडावं लागतं. कालची घटना आहे, 100 मीटर अंतरावर स्कूल बसचा अपघात झालाय आणि तिथं डॉक्टर नाहीत. मग एवढी 4.5 कोटीची बिल्डिंग बांधली आहे आणि तिथं डॉक्टर नाहीत. आणि मागच्या अधिवेशनात आपणच दिलं होतं उत्तर याचं, होय म्हणून आम्ही ऐकलं आणि आता कसं ऐकायचं एवढं सांगा. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, डॉक्टर आणि किंवा स्टाफनं उपस्थित असणं हे कंपल्सरी आहे. तो त्यांच्यासाठी अतिशय बंधनकारक असल्यामुळं अशा पद्धतीचा गैरप्रकार झाला असेल तर आजच्या चौकशी करू आणि जे संबंधित असतील त्यांच्यावरती कडक कारवाई करू. चला राजेश पवार थोडक्यात. धन्यवाद अध्यक्ष महोदय. हा विषय फक्त एका मानेगाव पुरता नसून संपूर्ण राज्यामध्ये जे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र आहेत त्यातल्या बहुतांश ठिकाणी डॉक्टरांच्या निवासस्थानाची व्यवस्था नाही आणि त्यामुळे तिथे डॉक्टर उपस्थित राहत नाहीत. अध्यक्ष महोदय, ग्रामीण भागामध्ये सर्व शेतकरी आणि गोरगरीब रुग्ण राहतात, त्यांना खासगी दवाखाने परवडत नाहीत. आणि म्हणून मला स्पेसिफिक या ठिकाणी सन्माननीय आरोग्यमंत्र्यांना प्रश्न विचारायचा आहे की संपूर्ण राज्यामध्ये नांदेड जिल्ह्यासह जे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र आहेत त्या ठिकाणच्या निवासस्थानाची व्यवस्था आपण टाइम बाउंड वेळेमध्ये करणार का, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय, या सर्व रुग्णालयांमधली रिक्त पदे आपण कधीपर्यंत भरणार आहात. आणि तिसरा अत्यंत गंभीर या ठिकाणी एक विषय झाला अध्यक्ष महोदय. नांदेड जिल्ह्यामध्ये मुखेड तालुक्यातील मेथी गावची एक भगिनी होती, तिला 108 ॲम्ब्युलन्स जेव्हा तिने कॉल केला तर ॲम्ब्युलन्स उपलब्ध नाही म्हणून सांगितलं. ती रिक्षाने निघाली दवाखान्याकडे आणि रस्त्यामध्ये तिला त्या ठिकाणी शेतामध्ये नेऊन तिथं त्या ठिकाणी ब्लँकेटचा आडोसा घेऊन तिची प्रसूती झाली. त्यामुळे 108ची सेवा पूर्णपणे बारगळलेली आहे. त्याबद्दल सुद्धा आपण पुनर्विचार करून ती सेवा सुरळीत करणार का. अध्यक्ष महोदय, सन्मान्य आमदार साहेबांनी जो प्रश्न विचारला की एका बाजूला डॉक्टर्सना आपण बायोमेट्रिकची सक्ती केलेली आहे. आता डॉक्टर्सने सगळ्या स्टाफला बायोमेट्रिकची सक्ती केल्याने त्याच्यामध्ये जो कोण दिरंगाई करेल त्याच्यावरती कडक कारवाई करण्याबद्दल सुद्धा डिपार्टमेंटनं अतिशय चांगली मोहीम घेतलेली आहे. आता दुसरा मुद्दा की आपण एका बाजूला हॉस्पिटल जरी असलं तरी रेसिडेन्शियल सुविधा सुद्धा व्हायला पाहिजे अशा पद्धतीचा आपला आग्रह आहे. आणि तो आग्रहही बरोबर आहे, कारण इमारतीमध्ये ज्या पद्धतीनं हॉस्पिटल योग्य पद्धतीनं काम करतंय त्याच पद्धतीनं तिथं रेसिडेन्शियल सुविधा व्हायला पाहिजेत. आता 15 वित्त आयोग असेल, नॅशनल हेल्थ मिशन असेल आणि स्टेट बजेट असेल, या सगळ्यांमधून अशा पद्धतीच्या हॉस्पिटलसाठी सुद्धा एक कालबद्ध आराखडा तयार केला आहे आणि त्या आपल्या सगळ्यांच्या सूचनेप्रमाणे प्राधान्यक्रमाने आपण ह्या सगळ्या निवासाची व्यवस्था सुद्धा करणार आहोत. चला शेवटचा प्रश्न बाबासाहेब देशमुख.